नमस्कार, महासागरच्या खरी खरी मध्ये मी कोकिळा पराते आपले स्वागत करते। पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय ज्या अपेक्षेने स्थापन करण्यात आलेले आहे त्याच्या अगदी विरुद्ध हे रुग्णालय वागत आहे। या रुग्णालयासाठी पुणे शहरातील अत्यंत मौल्यवान अशी 9 एकरांपेक्षा जास्त जागा फुकट देण्यात आलेली आहे। या रुग्णालयाला महानगरपालिकेचा कर भरावा लागत नाही। पाणी आणि विजेसह इतर अनेक सुविधा यांना नाममात्र दर पद्धतीने देण्यात आलेल्या आहेत। मात्र आज घडलेली एक घटना इतकी भयानक आहे की या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सर्व सवलती काढून घेतल्या गेल्या पाहिजे अशी सगळ्या जनतेकडून मागणी होत आहे। या रुग्णालयाचे प्रशासन आता केवळ पैसा कमावण्यासाठी जे रुग्ण दाखल होतात त्यांच्या सोबत अक्षरशः पैशांचा धंदा करते। या रुग्णालयाच्या एकूणच कारभारामुळे आजच एका गर्भवती महिलेला आपले प्राण गमवावे लागले। ज्या महिलेने 2 गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला, पण या मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोर प्रशासनाने तनिषा भिसे या अभागी महिलेवर केवळ पैशांसाठी उपचार न केल्यामुळे त्या मातेचा मृत्यू झाला। रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणि त्या गर्भवतीवर उपचार करण्यासाठी एकूण 20 लाख रुपये आणि तातडीने 10 लाख रुपये भरण्याची मागणी इथल्याच रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली होती। या सामान्य कुटुंबाने सध्या 3 लाख रुपये देतो, उपचार सुरू करा अशी विनंती केली। मात्र तेथील मुजोर डॉक्टर्स आणि प्रशासनाने ही मागणी अजिबात मान्य केली नाही। रुग्णालयाच्या माणुसकीहीन वागणुकीने त्या महिलेला शेवटी स्वतःचे प्राण गमवावे लागले। दुसऱ्या रुग्णालयाकडे नेत असताना मध्येच त्या महिलेचा मृत्यू झाला। त्याआधी तिने 2 जुळ्या बाळांना जन्म दिला होता। परोपकारासाठी स्थापन झालेल्या आणि सरकारी योजनांची खिरापत खात असणाऱ्या रुग्णालयाची ही असंवेदनशील वागणूक खरोखरच अनाकलनीय आहे। गरिबांवर मोफत उपचार, साधारण परिस्थिती असलेल्या रुग्णांवर कमी खर्चात उपचार करणे ही यांची प्राथमिक जबाबदारी होती। त्यामुळेच या ठिकाणी हे रुग्णालय झाले होते। ज्या महिलेचा मृत्यू झाला तिचे पती सुशांत भिसे भारतीय जनता पक्षाचे आमदार गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत। त्यामुळेच या अभागी महिलेच्या उपचारासाठी रुग्णालयाच्या प्रशासनाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून फोन सुद्धा केला गेला होता। त्या फोनवरून त्या महिलेवर उपचार करा असे सांगण्यात आले होते, पण रुग्णालयाच्या प्रशासनाने आपला मनमानी कारभार करून उपचार न केल्यामुळे 2 बाळांना जन्म दिलेल्या त्या अभागी महिलेला आपला जीव गमवावा लागला। ही फार मोठी शोकांतिका आहे। हे रुग्णालय ज्या उद्देशाने स्थापन झाले ते कार्य तर झालेच नाही, पण साध्या माणुसकीचे दर्शनही या रुग्णालयाच्या महामुजोर प्रशासनाला दाखविता आले नाही। अशा अनेक घटना या रुग्णालयात होतात अशी बरेच दिवसापासूनची तक्रार आहे। त्यामुळे आता सरकारने या प्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे। या रुग्णालयाच्या सर्व सवलती काढून टाकल्या पाहिजेत। हृदयहीन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाला त्या महिलेच्या मृत्यूबाबत जबाबदार धरले पाहिजे, कारण या प्रशासनाने आणि त्यांच्या व्यवस्थेने हा एक प्रकारे मनुष्यवधाचा गुन्हाच घडवून आणलेला आहे। आजकाल सर्वच रुग्णालयात रुग्णाच्या जीवापेक्षा पैशाला महत्त्व दिले जाते। रुग्णालय म्हणजे रुग्णांना लुटण्याचे सापळे झालेले आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही। या प्रकाराची दखल अजून तरी सरकारने म्हणावी अशी घेतलेली नाही। लता मंगेशकर यांच्या पुण्याईने हे रुग्णालय इथे उभे झाले, पण या रुग्णालयाच्या रुग्ण मानसिकतेमुळे ज्यांच्या नावाने हे रुग्णालय सुरू आहे त्यांना किती वेदना होत असतील। खरे तर मंगेशकर कुटुंबीय हेच त्या रुग्णालयाचे कर्ते धरते आहेत। या रुग्णालयाच्या प्रशासनाच्या वागणुकीमुळे त्यांच्या म्हणजेच मंगेशकर कुटुंबियांच्या कलेवर प्रेम करणाऱ्या कोट्यवधी लोकांना किती दुःख होत असेल याची कल्पनाही करवत नाही। याचा सरळ अर्थ असा आहे की देशातील अनेक रुग्णालय केवळ पैशासाठी माणुसकी विसरतात। त्याच रांगेत आता दीनानाथ रुग्णालय आलेले आहे। दिनांचा नाथ ठरणाऱ्या या रुग्णालयाचा तीव्र धिक्कार करून त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सर्व सवलती तात्काळ रद्द केल्या जाव्यात। खरोखर हृदयनाथ मंगेशकर यांना हृदय असेल तर त्यांनी रुग्णांच्या काळजीची लता आमच्या मनात आहे आणि त्यासोबतच तशीच आशा आम्ही बाळगतो ही खात्री उद्याच्या उशेला दाखवली पाहिजे आणि आपल्या माईचे आशीर्वाद घेतले पाहिजे। अधिक काय लिहावे? अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।